त्या निमतान हांगा मानेस्त बशिल्ले आसा ते पांडुरंग कुट्टीकर, वायस चेअरमॅन गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, डॉक्टर उपासो गांवकर, असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, डायरेक्टर ऑफ गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, सागर गावडे, मॅनेजिंग डायरेक्टर, जे कार्यक्रम अध्यक्ष आसा पांडुरंग कुट्टीकर सर, प्रमुख पावणे म्हणून आसा डॉक्टर उपासो गांवकर, खास अतिथी म्हणून आमी आमकां लावलेले आसा, श्री काशीनाथ नायक यांचे ऑफिसर आशिल्ले, श्री किशोर शिरोडकर खास मंत्री यांचे ऑफिसर, सगळ्यांक माचेर आपोवपाक तांकां बसतरी ब्लॉक चेअरमॅन कडेन मागता की तांकां सगळ्यांक माचेर श्री सुनील शिरोडकर, श्री वासू नायक, श्री पुरुषोत्तम गावडे, सनम नायक, मिसेस कल्पिता गावडे, श्री नामदेव नायक, नामदेव नायक सर, मिस सनम नायक हे डायरेक्टर आसा, श्री वासू नायक हे डायरेक्टर आसा. कार्यक्रम फुडें व्हरता. हांव अध्यक्षा कडेन मागता की मानेस्तारचो वेलकम करचें. नमस्कार. देवी नवदुर्गा तशेंच दादा आंबरेकाराक नमन करून आजचो श्री नवदुर्गा विके सोसायटीचो 60वो वर्धापनाचो कंक्लुडिंग सेरेमनी आज आसा आनी त्या निमतान आमकां हांगा मानेस्त लाभलेले आसा गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे वायस चेअरमॅन आमचे मित्र श्री पांडुरंग कुट्टीकर सर, तशेंच ते विविध क्षेत्रांत सक्रिय आसा. कोऑपरेटिव्ह क्षेत्रांत जावं बाकीच्या विविध क्षेत्रांत म्हटल्यार हेल्थ रिलेटेड नर्सिंग क्षेत्रांत सुद्दां ते सक्रिय आसा, जावं बाकीचे विविध हेतून ते सक्रिय आशिल्ले एक व्यक्तिमत्व आसा. एक एक्टीव गोंयचे क्षेत्रांतले म्हणजे विविध क्षेत्रांतले एक्टीव मान्यवर आसा. फुडें गेले जाल्यार आमचे दोतोर ॲडवोकेट उपासो गांवकर सर, एक्स असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचे गव्हर्नमेंट गोवाचे एक अधिकारी आशिल्ले, तशेंच आतांचे गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर जावन आसा. ताचे फुडें गेले जाल्यार आमचे गांवचे भाव, म्हजे मित्र श्री सावकार गावडे, हे गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह गोवा एड्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचे डायरेक्टर जावन आसा. फुडें गेले जाल्यार आमचे श्री किशोर शिरोडकर, यांची तर आमकां जे बँकेन जे काम करता जावं आमचे जे स्टाफ आसा जावं डायरेक्टर आसा तेंची वळख करपाक दिवपाची गरज ना. हे फाटले 25 वर्सां हे सोसायटीक सहकार्य करता. सो तेजी वळख एक मोठी आसा. ते नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया हेचे एक अधिकारी आसा. तशेंच आमचे काशीनाथ नायक सर हे नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियनाचे माजी अधिकारी आशिल्ले. हे म्हाजे वयले मानेस्त. तशेंच म्हाजे वांगडी डायरेक्टर श्री नामदेव नायक सर हे वायस चेअरमॅन आसा. श्री पुरुषोत्तम गावडे सेक्रेटरी, सुनील
शिरोडकर हे ट्रेजरर, वासू नाईक बाब आमचे डायरेक्टर जावन आसा, तशेंच आमचे पुरुषोत्तम गावडे हे सेक्रेटरी जावन आसा, बाय सनम नाईक हे आमचे डायरेक्टर, बाय कल्पिता गावडे हेवूय डायरेक्टर आसा. सध्या हे डायरेक्टर आसा फाटले 25 वर्सां काही डायरेक्टर आसा हे आमचे बरोबर आसा. आणि सोसायटी आमी जेन्ना 1999 रिवायव जाल्ली तेन्नाच्यान हे सोसायटीन हे डायरेक्टर काम करता. म्हणजे साधारण आमी काही आमचे जे वांगडी डायरेक्टर आसा ते बरोबर आमी 25 वर्सां बरोबर आसात. म्हटलें जाल्यार आमचे वासुबाब, पुरुषोत्तम, सुनील हे फाटले 25 वर्सां हांव एक 25 वर्सां बरोबर रावन ते सोसायटीन काम करता. काम करता आसतना विविध आमी जे विशय मांडटा, नामदेव सर जावं बाकीचे आमी सगळे हे विशय मांडटा आसतना सगळे विशय आमी खेळीमेळीन मांडटा. गांवची उदरगत जावपाक लागून जे विशय येता ते आमी खंय बगल दिनासतना विशयाचेर सक्रीय रावता आनी बऱ्यो गजाली आमी सदांच मांडटात. फुडें गेले जाल्यार तुमकां खास नोंद करून सांगपाक सोदता, ही सोसायटी आमची जे आमी डायरेक्टर म्हणून काम करता आसतना आमचे डायरेक्टर खंयच आमी जो सोसायटीचो फंड आसा TADA म्हण ट्रॅव्हलिंग डियरनेस अलावन्स हे आमी आज पर्यंत खंयच्या डायरेक्टरान घेतलेलो ना. सोसायटीची भरभराट जावची हे आमचे उद्दिश्ट आनी लोकांक सेवा पुरवची हे आमचे उद्दिश्ट जावन आसा. आनी हे 60वें वर्स सेलिब्रेशन करपाचें कारण कितें जाल्यार गांवांत एक अवेरनेस करचें. जी आमची माणकुली भुरगीं आसात तांकां खंय तरी प्रोत्साहीत करून खंय तरी स्टेज मेळची, जावं आमची भुरगीं मोडगोयची भुरगीं फुडल्या लेवलाचेर पावची हे उद्दिश्ट. ताका लागून हो आमी ल्हानसो भुरग्यांचो कार्यक्रम सुरू करतात. फुडें गेले जाल्यार 60 वर्सांचें जे सेलिब्रेशन केलां आमी मॅरेथॉनाचें, उद्दिश्ट एकूच की गांवचे भुरगे फिटनेस आपले मेंटेन करचे. आज जे गांवांत जे भुरगे आसात मोबायल आनी ग्राउंड कमी, मोबायल चड, सो फिटनेस हे ग्राउंड फिटनेस हे इम्पॉर्टंट आसा. ताका लागून आमी एक मॅरेथॉन आज अरेंज केल्ली आनी हे मॅरेथॉनाक गोंय भरचे तशेंच गोंय भायले जे विविध धावपटू आशिल्ले तेंच्यांनी हांगा सक्रीय भाग घेतलेलो आनी मॅरेथॉन सकाळी सक्सेसफूल जाल्ले आसा. तशेंच जो सोसायटीचो प्लॉट आज जे मान्यवराच्या हातीन आमी जे उद्घाटन केलां, विशेष म्हणल्यार ते प्लॉटाचे आमी हे सोसायटीन फाटली इतलीशीं वर्सां काम करून आमचे बॅलन्स शिटार एक फिगर दवरलेलो आसा, प्रोविजन केल्लें आसा. सादारण फाटल्या वर्साचे फिगर सांगता हांव 1.5 कोटी आमी स्वताचो बिल्डींग फंड आमी प्रोविजन करून दवरलेलो आसा. आनी सोसायटीचो प्लॉट सुद्दां विविध सरकारी पावण्यार पास करून घेवपाची सगळी तयारी चालू आसा. थोडे कितें स्टेजीस उरल्या ते उरलेले आसा आनी आमचे जे मानेस्त आसा तेंचेय नोंदणीक आमी हे हाडलेले आसा. आनी हो विशय रोखडोच तडीक लागतलो आनी एक आमकां सुसज्ज बिल्डींग मडकयकारांक म्हणजे नवदुर्गा VKS सोसायटीची आमकां सुसज्ज बिल्डींग हांगा लाभतली मेळटली हे आमी आशा बाळगितात. कारण जे सरकारी पावण्यार गजाली जाल्ल्यात त्यो आमकां गांवगिऱ्या वाठारांत रावता त्या लोकांक काही गजाली खबर ना. योग्य टायम येता तेन्ना आमी ह्यो गजाली तुमचे निदर्शनान हाडून दितले. सो फुडें गेले जाल्यार आमी हे 60वें वर्स सेलिब्रेट करपाक सोसायटीचो फंड आमी काही जाण म्हणटा आसतना सोसायटीचो फंड आमी प्रोविजन केल्लो. जे सरकारी दरबारात आमी प्रोविजन करून बॅलन्स शिटार आमचो फिगर हाडलेलो. सादारण आमी 5 लाख आमी प्रोविजन केल्लो आनी तातूंतल्या तातूंत आमी एक आमचे हेल्थ सेंटर आसा मडकयचे, ते हेल्थ सेंटराक आमी एक ल्हानशें मिनी कोल्ड स्टोरेज म्हणजे सादारण आमचे जावं भाव कोणी दगावले जाल्यार आमकां दवरुपाक हेल्थ सेंटराक प्रॉब्लेम जाता म्हणून एक मिनी मॉर्ग आमी प्लॅन केल्ले. पूण सरकाराचे आमचे PMC हेल्थ सेंटराचे दोतोराचे इन्स्ट्रक्शना प्रमाणे तांकां दवरुपाक खंय लुगार ना जालो. सो तो फंड आमी खंय तरी मॅनेज करपाक आमचे वाड्यार जे आमची
देवळां आसा जावं एक 10 जाण समाज आसा तांकां एक टोकन ऑफ लॉ दिवन आमी तो फंड खंय तरी मॅनेज केलो जावं आमी आमचो प्लॉट आसा तो प्लॉटाचे रिसर उद्घाटन करून त्या प्लॉटाक फेन्सिंग घालून जावं बाकीचे गजाली करून तो प्लॉट फंड आमी यूज केल्लो आसा आनी फुडें गेले जाल्यार सादारण ह्या वर्साक आमची सोसायटी 60 वर्सां जाल्ल्या कारणान खास सरकाराचो फंड आमकां मेळ्ळेलो आसा 2 लाख फंड आमकां सरकाराचो मेळ्ळेलो आसा जो फंड आमकां गांवचे सोसायटीचे जावं गांवच्या लोकांचे हिताचो गजाली जावपाक लागून तो फंड आमकां यूज करपाक सांगलेलो सो तातूंतलो फंड 2 लाख येयलेलो आमी फंड आमी सोसायटीचे बऱ्या कामाक जावं गांवच्या बऱ्या कामाक घालून यूज केल्लो आसा हे तुमच्या आमी निदर्शनां हाडून दिता फुडें गेले जाल्यार प्लॉटाचे जे गजाली आसा त्यो रितसर जातल्यो आनी जी आमी सोसायटी सुद्दां हातीन घेतल्या कांय जाणांक दिसत की आमी सोसायटीचो फंड खंय तरी नेगेटीव दिशेन यूज करता तशें ना वेवस्थीत एप्रुवल घेवन सरकाराचे एप्रुवल घेवन सगळ्यो गजाली आमी केल्ले आसा हे तुमच्या आमी नोंदणी काडून दिता कित्याक फाल्यां सकाळीं अशें जावपाक जायना सरकाराचो जावं शेअर होल्डराचो फंड आमी मिसयूज करता हें जावपाक जायना सो बांदकारांका जावं सरकाराचे अधिकारी आसा तांकां विश्वासान घेवन ह्यो गजाली आमी केल्ले आसा सो फुडें गेले जाल्यार हांव सगळ्यांक तुमकां मन काळजांतल्यान परत एकदा येवकार दिता आनी फुडलीं सुत्रां जितेंद्रा कडेन सोंपयता देव बरें करूं हांव आतां सोसायटी चेअरमॅन प्रेमानंद गावडे हांचे कडेन मागता की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माणसे पांडुरंग कुटीकर हांकां पोचून तांचें स्वागत करचें हांव सोसायटीचे वायस चेअरमॅन श्री नामदेव नायक हांचे कडेन मागता की तांणी एडवोकेट बसो गांवकार हांकां पुरस्कृत तांचें स्वागत करचें आमचे संस्थेचे डायरेक्टर मिसेस कल्पिता गावडे हांचे कडेन मागता की ताणें आयचे कार्यक्रम अध्यक्ष श्री सागर गावडे हांकां पुरस्कृत तांचें स्वागत करचें श्री प्रभाकर गांवकर खास मंत्री आशिल्ले काही कारणां काडून ते हांगा कार्यक्रमाक पावले ना फुडें श्री किशोर शिरोडकार जे आमचे खास मंत्री आसात तांकां फुलगुच्छ दिवपाक संस्थेचे सेक्रेटरी श्री पुरुषोत्तम गावडे हांचे कडेन मागता की ताणें तांचें वेलकम पुष्पगुच्छाक करचें संस्थेचे ट्रेजरर श्री सुनील शिरोडकर हांचे कडेन मागता की ताणें खास मंत्री श्री काशीनाथ नायक हांकां पुष्पगुच्छ दिवन ताचें स्वागत करचें अंधारा कडल्यान प्रकाशा कडेन व्हरपाचें जे एक साधन आसा तें एक दिवली आसा त्या दिवलेच्या सॉरी संस्थेचे आमचे डायरेक्टर आसा तांकां पुष्पगुच्छ दिवपाक हांव कलिका गावडे हांचे कडेन मागतां
संस्थेचे चेअरमॅनचे परिणाम द्यावे. संस्थेचे व्हाईस चेअरमॅन श्री नामदेव नाईक. संस्थेचे सचिव श्री पुरुषोत्तम गावडे. संस्थेचे ट्रेझरर श्री सुनील नाईक शिरोडकर. संस्थेचे डायरेक्टर श्री वासू नाईक. संस्थेचे डायरेक्टर मिसेस कल्पिता गावडे. संस्थेचे डायरेक्टर मिस सनम नाईक. सगळ्या मान्यवरांच्या पुष्पगुच्छ दिवन स्वागत झाले आसा. कार्यक्रम फुडें व्हरतना तुमकां आतांच म्हणले त्या प्रमाणे अंधारा कडेन प्रकाशाच्या वर्गाचें जे साधन आसा तें आमचें दिवली प्रतीक त्या दिवलीचें आमी हांगा उद्घाटन करूया. सगळे मानेस्ता कडेन मागता की ताणें दीप प्रज्वलीत करचें.
अध्यक्षा हस्ते ही प्रज्वलित जाल्ली आसा. कार्यक्रम फुडें वता. संस्थेचे 2024-25 पर्यंत 2052 शेअर होल्डर आसात. आमच्या संस्थेचे शेअर कॅपिटल 61,95,000 इतलें आसा. रिजर्व फंड आमचो 2,27,480 रुपया आसा. आमचे डिपॉझिट्स इन द फॉर्म ऑफ मेंबर सेविंग पिगमी फिक्स्ड डिपॉझिट करंट डिपॉझिट 9,06,98,000 रुपया आसा. आमी 60 इयर्स सेलिब्रेशन करपाक आमी 5 लाख प्रोविजन दवरिल्लें आशिल्लें. करपाक आमी 5 लाख प्रोविजन दवरिल्लें आशिल्लें. हें प्रोविजन आमी एजमाक सँक्शनूय करून घेतिल्लें. सो सरान आतां सांगले त्या प्रमाणे वर्काक आमी 2.5 लाख रुपया दवरलेले म्हणजे आमचो एमावंट आमी चड वाडयलो. पूण आतां सगळो खर्च काडी जाल्यार आमकां 2-3 लाखाचो एक्सपेंडिचर जातलो. 2 लाख सुमार आमचो वाचतलो. बिल्डींग फंड 1.5 कोटी आमी दवरलेलो आसा. 15 वर्सां जालीं आमी 12% डिविडंड शेअर होल्डरांक रिजर्व दवरता आनी तांकां क्रेडीट करता. आनी जो उरिल्लो फंड आसा तो आमी बिल्डींग फंडाक घालतात. एक 2015 पर्यंत जे प्रॉफीट जाल्लें तें आमी शेअर होल्डरांक वांटून आशिल्लें. सो सगळ्या शेअर होल्डरांचे अभिनंदन करता की 35 लाख आमचे प्रॉफीट आशिल्ले. ते सगळे शेअर होल्डरांनी अशें डिसायड केलें की 35 लाख आमकां डिविडंड वांटूं नाका. ते आमी जे फंड आसा तो आमी बिल्डींग फंडाक दवरुया. आतां आमचे चेअरमॅन सांगिल्ले प्रमाणे 2 लाख आमकां 60 इयर्स जे संस्थेक जाला ते गव्हर्मेंटाचो फंड 2 लाख आयिल्लो आसा. गोवा स्टेट कोऑपरेटीव बँक त्या बँकेक आमचे 9,85,000 FD रुपान आमचे आसा. लोन्स एंड एडवांसीस 7,98,00,000 आसा आउटस्टँडींग. जातूंत आमी गॅस लोन दिता, STL लोन दिता, MTL लोन दिता आनी लोन लिमीट आसा तें आमचें 10 lakhs पर्यंत आसा. आनी आमी आतांच पयरच्या एजमाक डिसिजन घेतिल्लें आनी ठराव घेतला की 10 लाखाचें ते 15 लाख करचें. आनी ऑलरेडी आमकां पणजेच्यान एक एम्प्लॉईजा कडल्यान पॉझिटिव्हली आन्सर आयला की तुमचे 15 लाख करता म्हणून. अजून आमकां हातीक एंट्री कार्ड मेळूना. सो ते 15 लाख पर्यंत आमचें लोन लिमीट जातलें. एनक्यूब कंपनी जी फार्मास्युटिकल कंपनी आसा तिजो खूब आमकां आदार जाता. ज्या कंपनी कडेन आमच्या चेअरमॅन आनी सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असो ठराव घेतला की त्या कंपनीक आमी लोन दिवचें. आनी त्या कंपनी कडेन असो ठराव केला की तुमचे सगळे एम्प्लॉईज जे युनियनान आसा तांकां आमी लोन दितात. पयलीं आमचें लोन लिमीट 1 लाख आशिल्लें मागीर 5 लाख केलें तांकां. मागीर आतां 1-2 वर्सांनी 10 lakhs केलां. आनी कंपनी आमकां लंप सम एकूच इन्स्टॉलमेंट जो तांचो लंप सम इन्स्टॉलमेंट आसा सगळ्यांचो तो आमकां एवरी मंथाक क्रेडीट करता. ही आमची 100% रिकवरी थ्रू एनक्यूब कंपनी कडेन जाता. म्हाका अरावंड आमी 47 to 50 lakhs पर्यंत आज पर्यंत तांकां आमी लोनाच्या रुपान दिल्ली आसा. पयलीं तांकां 12% आमी लोन दिताले जे आज आमी तांकां 1% कमी केला. 11% तांकां इंट्रस्ट मारता. गॅस लोन 2005 ह्या वर्साक आमी अशें एक डिसायड केलें की गांवांनी गॅस सिलिंडरची खूब गरज आसा. थोड्या कडेन चुली आसा गॅस सिलिंडर ना. असो ठराव बोर्डान घेतलो की आमी महिला वर्गाक एक गॅस सिलिंडर दिवचो. एक गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, लायटर जे सामान जे लागता ते सामान आमी लोनाच्या रुपान तांकां दिलें. 3.5 लाखाचो त्या टायमार 3,500 रेट आशिल्लो जो आयज 10-11,000 आसा. 2 सिलिंडर, रेग्युलेटर, लायटर. आनी आमी 251 लोकांक लेडीज महिला वर्गाक आमी हें लोन सँक्शन केलें. आनी सगळ्या कडेन इन टायम रिकवरी जाल्ली. त्या सगळ्या गॅस लोन मेंबरांचें अभिनंदन.
ह्या गांवांत आमी लोना बरोबर ज्यो गाडयेची कमतरता आसा टू व्हिलर ती गाडी घेवपाचो आमी प्रयत्न केलो. पयलीं आमचे फक्त 15,000 पर्यंत लोन लिमीट आशिल्लें. त्या जसो जसो बिझनेस आमचो वाडलो त्या प्रमाणे आमी लोनूय वाडोवपाक प्रयत्न केलो. टू व्हिलराक गाडी घेवपाक प्रयत्न केलो आनी त्या टू व्हिलराक आज मडकय लास्ट 15 इयर्स 25 इयर्सांक आमी 300 वयर टू व्हिलरी गाडी दिल्ली आसा. 4 व्हिलरी तशेंच 4 व्हिलरी 15 वयर आमी 4 व्हिलरी गाडयांक लोन दिल्ले आसा. स्पेशल आमी एक स्कीम लॉन्च केली जात्रोत्सव स्कीम जी गाडयां खातीरूच. ती आमची प्रत्येक जेन्ना जेन्ना जात्रा जाता त्या जात्रेक आमकां 10 गाडयांचो आमकां लोन ऑफर आसताली आनी आमी तांकां लोन लिमीट 5% शेअर्स घेताले आनी प्रोसेसींग फीज कमी घेताले थ्रू स्कीम आमी तांकां लोन इंट्रस्टूय कमी दवरताले 9%, 9.5% आनी आतां आमी 9.5% दिल्ले आसा टू व्हिलराक. 10 वर्सां जालीं आमी आतां 12% डिविडंड शेअर होल्डरांक शेअर करपाक दितात. आनी मनाचो दुरो दोळ्यांतल्यान दुख्ख येता. तेवीस 24 वर्सां खातीर आमी हांव बँकेक सगळें बँक ऑफ महाराष्ट्रा आसतना तेंचे सगळ्यो ट्रॉफी पडटालो. आमकां केन्ना ट्रॉफी मेळटली काय हांव चिंततालो. ती ह्या वर्सा आमकां 23-24 आमकां ती मेळ्ळी आसा. हे सगळे श्रेय शेअर होल्डराक जाता करता. बेस्ट हेरिटेज सोसायटी इन बिगेस्ट कॅटेगरी खातीर आमकां अवॉर्ड मेळ्ळो आसा. माननीय श्री प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर हांच्या हातान आमकां हो अवॉर्ड मेळ्ळो आसा. लोनाचेर आमी 13% इंट्रस्ट दिता, 11% इंट्रस्ट दिता थ्रू सॅलरी डिडक्शन आनी 12% ECS थ्रू ECS आमी लोन दिता. तशेंच आनीक वॉटर आनी इलेक्ट्रिसिटी बील हांगा कोण घेना. बँक ऑफ महाराष्ट्रान बंद केल्या म्हणजे अशी आमी डायरेक्टरान सुचयलें की सगळ्यांची एक सेवा जावची आनी वॉटर बिल्स इलेक्ट्रिसिटी बिल्स तांकां ह्या बँके थ्रू तेंचे पे जावचे आनी हातूंत सोसायटी काय फायदो उरना. तरी पूण आमी एक ती सेवा म्हणून सोसायटी आजपर्यंत करत आयिल्ली आसा. वॉटर आनी इलेक्ट्रिसिटी बील आमी एक्सेप्ट करता. तशेंच पोलुच्यान आमी CSC सेंटर स्टार्ट केल्लें आसा. तातूंत आमी बर्थ सर्टिफिकेट DSS कार्ड अपडेट करता, 1 पर्टिंग फॉर्म दिता. 24-25 ह्या साला खातीर आमी 23 लाख एलो प्रॉफीट केल्लें आसा. तसोच NPA सुद्दां आमचो एक कंट्रोल आसा. एक सामाजीक बांद दवरून आनी 60 इयर्स सेलिब्रेशनाच्या निमतान ह्या मडकय श्री नवदुर्ग हायस्कुलाक आमी एक गेट दिल्ली आसा, मेन गेट. 100 इयर्स सेलिब्रेशना खातीर 20,000 केंद्र शाळेत दिल्ली आसा. 75 इयर्स सेलिब्रेशन उंचेकर प्रसारीक संपदा हांकां 20,000 डोनेशन दिल्लें आसा. गोमाता शाळेक आमी 3,000 डोनेशन दिल्लें आसा. पारंपय दाजण समाज हांकां 2 समय आनी 1 सवाय दिल्ली आसा. म्हालवाडा दाजण समाज हांकां एक समय दिल्ली आसा. वडार दाजण समाज हांकां एक समय दिल्ली आसा. दुकडेकर दाजण समाज हांकां एक समय दिल्ली आसा. आडन दाजण समाज हांकां समय दिल्ली आसा. संस्थेक आमचें कंप्युटरायजेशन काम चालू आसा थ्रू नाबार्ड. आमच्या संस्थेक आमी कॅमेरा बसयल्ले आसा. तशेंच AC रूम आसा आमचो. वायफाय कनेक्शन आसा. कंप्युटरायजेशन सद्या चालू आसा. हो संस्थेचो आमचो अहवाल आसा 23-24 तो कार्यक्रम फुडें करतना फेलिसिटेशन प्रोग्रामाचेर वता.
आजच्या कार्यक्रमाचे खास अतिथी ॲडव्होकेट उपासक गावकर हांचे कडेन म्हाका तांणी ह्या कार्यक्रमा बद्दल 2 शब्द सांगचे. देवी नमन करून आनी तुमचे सगळ्यांचे स्वागत करून हांगा हांव म्हाजे 2 शब्द उलोवपाक सोदता. जे म्हाजे विचार आसात आयच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पावणे आनी म्हाजो मित्र बाब कुट्टेकार, दुसरे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आसात ते बाब सागर गावडे, संस्थेचे चेअरमॅन, इतर मान्यवर व्यासपीठाचेर आशिल्ले डायरेक्टर आनी भावांनो आनी भयणांनो, हांव कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटाक ऑडिटर म्हणून जॉइन जालो आनी एसिस्टंट रजिस्ट्रार म्हणून रिटायर्ड जालो इन 2012. म्हणून हांगाचे थोडेशे म्हाजे जी ज्ञान किंवा थोडेशे जे म्हाका म्हायती आसा ती तुमचे मेरेन दवरची अशें म्हाका दिसता. भावना तुमकां खबर आसतली, जेन्ना आमी पुर्तुगेज रेजिमान आशिल्ले तेन्ना आमची कशी हालत आशिल्ली, जी हालत आज ही तुमी भुरगीं खबर ना पूण हांगा बशिल्ले थोडे लोक हांगा हे जाण जातले की जेन्ना पुर्तुगेज टायमार आमकां शेताक एक कोतें सारें हाडपाक जर समज जातालें जाल्यार त्या गांवच्या कोण तरी पसरकार किंवा त्या गांवचो कोण तरी भाडकार किंवा त्या गांवचो कोण तरी पयशेकार हाचे दारान वचचें पडटालें आनी सांगचें पडटालें, बाबा रे म्हाका एक 50 ते 60 रुपये दी, म्हाज्या शेताक काम करपाक सारें घालपाक म्हाका पयशे जाय. आनी ते पयशे दिता आसतना तो ते 50 रुपये दितालो, पूण 50 रुपये दिता आसतना तो ते मुखार बरोवन दवरतालो 50 रुपया आनी एक साकाचे पोते किंवा एक साकाची पिशवी अशें तो बरयतालो. आनी तेन्ना ते बरयता ताजे अर्थ कितें जातालो की तुवें 50 रुपये घेतल्यात आनी एक साकाची पोती घेतला, एक साकाची पोती म्हणल्यार भरलेली साकाची पोती आनी हाजें इंट्रस्ट तुका इतलें दिवचें पडटालें. अशें आमच्या बारीक समाजात हे लोक पिळटाले, कारण त्या वेळार आमचे कडेन पयशे नासताले. आमचे कडेन बटर सिस्टम आशिल्ली की आमी गांवांत हांव तुमच्या शेतान वतालो, तूं म्हाज्या शेतान वतालो, म्हाजे कडेन जें पिकता तें तुका दितालो आनी तूं जें पिकता तें म्हाका दितालो. पूण आमचे कडेन पयशांची आवक नासताली. हो पोर्तुगीज टायमार जेन्ना आमच्या गोंय लिबरेशन जालें त्या नंतर गोंयचो पयलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हाणें गांवांत एक स्कीम हाडली. म्हणजे ताणें त्या वेळार आपल्या गव्हर्मेंटाक एक स्कीम हाडली, प्रत्येक गांवांत एक सोसायटी, विकेज सोसायटी आनी प्रत्येक गांवांत एक पंचायत हें ताणें हाडलें. आनी जी पंचायत गांवांत जाल्ली ती पंचायत गव्हर्मेंटाक जॉइन जाली, डिपार्टमेंट ऑफ पंचायत जाले नंतर, आनी जी सोसायटी जाल्ली ती प्रायवेट उरली, परंतु ती सोसायटी विकेज सोसायटी म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी संलग्न जाली. आतां ही तुमची नवदुर्गा सोसायटी 1963 जन्माक आयली. हे तुमचे गांवचे जे थोडे लोक आशिल्ले, जाणकार लोक आशिल्ले, त्या लोकांनी फॉर्म केले. आतां तांचो तो हेतू कितें आशिल्लो हें तुमकां खबर आसा, म्हणजे जे कोण जाणटे आसात तांकां सगळ्यांक खबर आसा की हो सोसायटी रजिस्टर करपाची इतलोच आशिल्लो की त्या वेळार म्हणजे 1963, 64, 65 ते 68 पर्यंत त्या वेळार आमकां साकर मेळनाशिल्ली, तेल मेळनाशिल्लें, गंव मेळनाशिल्लें आनी ही फक्त ह्या विकेज सोसायटींतल्यान तें डिस्ट्रिब्यूट करपाचें काम आसतालें. आनी त्या वेळार रजिस्ट्रार 68-65 नंतर ह्या विकेज सोसायटीन लोकांक सांगलें की चेअरमॅनाक की तुमी थोडे शेती लोन वावटात त्या लोकांक दियात. आनी जेन्ना 63 गोवा कोऑपरेटिव्ह सोसायटी, गोवा कोऑपरेटिव्ह बँक स्टार्ट जाली, स्टेट गोवा कोऑपरेटिव्ह बँक जाली, ती 1964 रजिस्टर जाली. आनी 64 रजिस्टर जाले नंतर ह्यो ज्यो सोसायटी आसात त्यो सोसायटी थोडे लोन घेवन एग्रीकल्चराक दिवपाक लागले. परंतु एग्रीकल्चराक लोन दिता आसतना ते कशें लोन दिलें, कशें तेणें वापरलें किंवा त्या पयशांचो गैरवापर कसो जालो हें तुमी सगळ्यांक खबर आसतलें. अश्यो ह्यो सगळ्यो विकेज सोसायटी थोड्यो जर सोसायटी सोडल्यो जाल्यार ह्या सोसायटीचो सगळो गैरवेव्हार जालो. आनी थोड्या वर्सांनी म्हणजे 8 ते 9 वर्सांनी म्हणजे 63 ते 75
75 86 ही सोसायटी डबगाईत गेली म्हणून ती लिक्विडेशनान गेली. आणि डबगाईत गेले कित्याक गेले की ह्या संस्थेकडे जे बँकेचे भांडवल आयिल्ले किंवा मेंबरांचे जे भांडवल आशिल्ले ते सगळे खर्च झाले. ज्या लोकांक लोन वाटले त्या लोकांनी ते वापस केले ना म्हणून ती डबगाई गेली. नंतर संस्थेकडे पयशे ना झाले आणि संस्थेचे फेअर प्रायस शॉप हे प्रायव्हेटाक दिले गेले आणि ही सोसायटी अंडर लिक्विडेशनान जाली. आणि साधारणशे 1999 रिवाइव केली ही सोसायटी. आणि आज तुम्ही ज्या ह्या संस्थेची फळं पळयतात हे खरेंच वाखणण्यासारखे ह्या मॅनेजमेंटाचे काम आसा. कारण सोसायटी म्हणले नंतर ती निस्वार्थी म्हणून संस्था चलयतात. तातूंत स्वार्थ काय ना. कित्याक हांगा तुमकां चेअरमॅनान सांगलेलें आसा की ते कसलेच PA DA आणि कितें आसा ते कांय घेना. ही निस्वार्थी भावना आणि इतलीच भावना तांची आसा की ह्या संस्थे मार्फत गांवची उजरगत जावची, गांवचे लोक वयर सरचे, गांवच्या लोकांची आर्थीक स्थिती किंवा आर्थीक गरज ही ज्या वेळार जाय ती पावची. म्हणून ज्या वेळार ह्या लोकांनी म्हणजे मडकय लोकांनी मडकयच्या वाठाराच्या लोकांनी ह्या संस्थेचेर जेन्ना विश्वास दवरलो, ह्या संस्थेचेर जेन्ना ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरांचेर विश्वास दवरलो तेन्नाच आज जे तुम्ही प्रॉफिट सांगले 23 लाख तुमकां ह्या हातूंत खरें पकडण्यासारखें आसा. परंतु आमी जर समज 1962, 63, 64 ह्या जर समज गेले जर जाल्यार त्या वेळार ही संस्था म्हणजे VK सोसायटी नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट मेकिंग ताजो प्रिंसिपल नाशिल्लो. ते एक 7 प्रिंसिपल आशिल्ले आणि 7 प्रिंसिपला भितर प्रॉफिट मेकिंग नाशिल्लें. पण आज कॉम्पिटिशन जेन्ना प्रॉफिट जर समज केलें ना जाल्यार उबी रावपाक किंवा सस्टेन जावपाक खूब त्रास आसा. पण आज जे तुमचे हांगा जे आराखडो किंवा जो रिपोर्ट वाचलो गेलो ह्या संस्थेचे फायनान्शियल पोझिशन जे आसा ते एकदम भरभराट आसा. आणि हांव ह्या मॅनेजमेंटाक सांगपाक सोदतां जे तुमी 1.5 कोटी ह्या बिल्डिंगेक दवरले आसा ती बिल्डिंग बांदपा खातीर नाबार्डाचेय तुमकां असिस्टंट मेळटा आणि RCSाचेय तुमकां असिस्टंट मेळटा. ते तुमी घेवचे आणि ही जी बिल्डिंग बांदता ही भव्य बिल्डिंग आणि सगळे दृश्टींनी संपूर्ण अशी आणि गांवच्या प्रत्येक लोकांक तातूंत सहभाग करून गांवच्या अडचणीची ती थंय हे जातली एक केंद्र बिंदू जातले. आणि प्रत्येक गांवांत प्रत्येक गांवच्या लोकांचे जी गरज आसा म्हणजे जशें आमी महाराष्ट्रान गेले किंवा कर्नाटकान गेले किंवा गुजरातान गेले पयर आमी आमच्या गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचो एक टूर आशिल्लो. आमी विलेजीन गेले कर्नाटकाच्या विलेजीन आणि थंय तशीच मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी आशिल्ली म्हणजे VK सोसायटी आशिल्ली. आणि त्या VK सोसायटीचे खास वैशिश्ट्य म्हणल्यार त्या सोसायटीन सादारणशे 800 लोक खंय ते हे आसात मेंबर आसात. 800 ओन्ली 800. पण तांचे जे लोक फॅमिली मेंबर आसात ते कोण कॅनडा आसात, US आसात, व्हडले शिकलेले आसात. परंतु त्या सगळ्या लोकांचे डेपोजीट त्या बिल्डिंगेन त्या संस्थेक येता. आणि ती संस्था अशी काम करता की खंयच्या वेळार जर समज तुवें त्या म्हणजे त्या गांवांत जे आसात ते जाणटे लोक आसात आणि तांगेले ते म्हणजे जोडपी लोक आसात ते सगळे भायर आसात आणि तांची सगळी डेपोजीट आसा ते गांवांत येतात. पण त्या गांवच्या एकट्या कोणी सुद्दां जर समज ताका कसले वखदाची गरज जाली जाल्यार ताणें फक्त फोन करपाचो आणि ताका सांगपाचें हें आतां व्हिडिओ कॉल व्हिडिओ आसा रिसीट धाडपाचो हें आमकां जाय. ते विदीन हाफ एन आवर ते घर पोच करतात. तशेंच त्या संस्थेचें एक वैशिश्ट्य म्हणल्यार अशें की जन्म येता त्या भुरग्याक ते मरे पर्यंत जे कितें लागता ते सगळें ते प्रोवायड करतात. तशें म्हाका ह्या संस्थेच्या मॅनेजमेंटाक सांगपाक आसा की तुमी ही बिल्डिंग बांदतना अशें प्रोविजन करात की ज्या मनशाक ज्या गांवांत सगळे जे फायनान्शियली ट्रेंड आसा ते तुमचे कडेन येवनी आणि ज्या लोकांक म्हणजे ज्या तुमच्या मेंबरांक किंवा ज्या ह्या गांवच्या सगळे भावांक जी गरज आसा तांकां खंयच फोंड्या वचपाक पडपाक जायना किंवा पणजे वचपाक पडपाक जायना अशें तुमी एक सुपर मार्केट करात जेणे करून सगळे पयशे जे आतां पणजे वतात किंवा जे म्हापशे वतात किंवा फोंडे वतात
ते तुम्ही सगळे हाडून ते सगळे पयशे तुमच्या हातून सोसायटी ते येवचे ते तांचे सेव जावचे हे पळयतात. आणि परंतु हे सगळे पयशे येता आसतनाय बी तुम्ही ही खात्री घेयात किंवा ही जतनाय घेयात की ह्या पयशांचे तुम्ही दुरुपयोग करचे ना. ह्या पयशे तांचे सेफ उरतले. तशेंच जेन्ना ही बिल्डिंग बांदतले तेन्ना ही बिल्डिंग बांदता आसतना तुम्ही सेफ डेपॉझिट लॉकर ही सिस्टम सुद्धा तुम्ही करची. आणि ती करता आसतना तुमकां गोवा स्टेटीची मदत मेळटली, गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेची मदत मेळटली आणि नाबार्डाची ती स्कीम आसा. म्हणजे तुम्ही आता जी लोकां आमची मडकयची लोकां फोंडे वतात किंवा नॅशनल बँके वतात हांकां थंय वचपाची कसलीच गरज पडपाक जायना. ही सगळी गरज तुमच्या सोसायटी मार्फत ही सोसायटी जेन्ना ह्या सोसायटीच्या लोकांनी ह्या सोसायटीच्या गांवांनी जसो विश्वास दवरला तसो तुमी त्या विश्वासाक पात्र रावले. आणि पात्र रावता आसतना तांची जी गरज आसा नीड आसा ती ह्या पद्दतीन तुमी प्लॅन करात की कोणी खंयच्या टायमार तांकां मदत मागली तर जावची जाय. आय मीन नॉट ओनली लोन बट जी गरज तांकां लागतली जी तांकां गरज पडटली त्या गरजे खातीर तुमी तांकां पावोवचे. आणि तुमी हे जे तुमची भरभराट आसा ती हांगाने फुडें वचची. आनी हांव देवा कडेन मागतां ह्या तुमगेली बिल्डींग आसा ती बेगीन पूर्ण जावची आनी सुसज्ज अशी वास्तू जावची. आणि जशी तुमगेली इच्छा आसा की ती वाडोवपाची सोसायटी आसा ती वाडची अशी नवदुर्गे कडेन मागता. आणि माझे 2 शब्द हांव पूर्ण करता. देव बरें. देव बरें करूं सर. तुमी सांगिल्ल्या प्रमाणे आमी जी बिल्डींग फंडा खातीर जे 1.5 कोटीचें आमी प्रोविजन केल्लें आसा त्या बद्दल आमी मराठे सर जे ARCS आसा हांचे कडेन उलयल्ले आसा. आनी तांणी आमकां बरो प्रोसिजर दिल्लो आसा. आनी तांणी सांगलां एक दीस आमी बसुया आनी जे गव्हर्मेंटाचे स्कीम थ्रू नाबार्ड किंवा RCS कडल्यान जे कितें मेळटा प्रोविजन आसा किंवा फंड्स मेळटा ते आमी गव्हर्मेंटा कडेन घेवया अशें ताणें आश्वासन दिल्लें आसा ऑलरेडी. कार्यक्रम फुडें व्हरतना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सागर गावडे जे आमचे गावचे सुपुत्र आसात तांचे कडेन मागता की ताणें 2 शब्द सांगचे. हांगा उपस्थित आशिल्ले आमचे मित्र श्री पांडुरंग सर, एडवोकेट उपासो गांवकर सर, किशोर शिरोडकर सर, बाकी सगळे डायरेक्टर, चेअरमॅन, स्टाफ, नागरीक आणि भुरगीं सगळ्याक नमस्कार. सगळ्यात पयलीं म्हाका हांगा आमंत्रीत केल्ले बद्दल हांव श्री नवदुर्गा BKSS सोसायटीचे आभार व्यक्त करता. हेच्या प्रोग्रामाक तेणी म्हाका आपोवन इनकॉर्पोरेट करून घेतलो. म्हाजे बरोबर आशिल्ले सगळे कॉपरेटीव सेक्टरान म्हाका रिलेटेड आसा आनी तांकां बँकान नॉलेज आसा. आनी सर आमकां सगळे डिटेल्स सांगिल्ले आसा. हांव चड रिपीट करना कित्याक तेजी नॉलेज पळयल्यार ऑब्वियसली तो भयंकर आसा. हांव फक्त इतलें सांगता की आमी तेणी सांगलें की 1962 ते 61 लॉन्च एक जाल्या मुवमेंट जालो कॉपरेटीव हेजो कॉपरेशनाचो मुवमेंट जालो. आनी तितून तेतूंतल्यान आमचे 1962 गोंयान महाराष्ट्राचो एक्ट इम्प्लिमेंट केलो. 1962 आनी आमी 1962 पर्यंत महाराष्ट्राच्या एक्टान काम करताले. 2001 आमी आमचो स्वताचो गोंयचो एक्ट केलो. त्यात कॉपरेशन एक्ट स्टार्ट केलो आनी आतां म्हाका तितलें फंक्शनींग करता. आनी हेच करपा खातीर म्हाका दिसता की ते एडमिनिस्ट्रेटीव पळोवपा खातीर आतां RCS अपॉयंट केल्ले आसा. ही एक गजाल. तेणी हेच वर्सा इन इयर 2025
युनायटेड नेशनान एक व्हडलो प्रोग्राम लॉन्च केला, इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्स. आणि याचो उद्देश आसा की एक्चुअली कोऑपरेटिव्ह पळयत न्ही तुमी, ताचो रीच भयंकर आसा. आमच्या इंडियेन न्ही आमी मेजॉरिटी लोक विलेजीन रावता आनी हे सोसायटी आसा पळय तांचो होल्ड विलेजीनी सारको 100% म्हणल्यार कोण हांव म्हणपाना. कितेंय तर बरी गजाल पावपा आसल्यार लोकां पर्यंत पावपा आसल्यार एक सोसायटी एक बरी माध्यम आसा. आनी हे प्रोग्रामाचो उद्देश असो जाता की सोसायटी जें काम करता तेची अवेरनेस आनी प्रचार गांव गांवनी जावचो पडटा. हेजेर गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा हे काम करतात. तुमी मातशें तितून फायंड आउट करचें की हितून कितें म्हळ्यार तुमच्या खातीर कितें टास्क करचो आनी जरूर तुमी इम्प्लिमेंट करात तो. कित्याक हितून कितें आसा की अवेरनेस करपाचें आसा आनी लोकां पर्यंत पावपाचें बरें तरेन. ही एक गजाल जाली. आनी सेकंड म्हळ्यार हांवें डिटेलान तेणी तांचे बॅलन्स फिगर सांगिल्लें. आतां नवदुर्गा विकेस सोसायटी 1963 जाल्ली, एस्टाब्लीश जाल्ली. म्हणल्यार अशें म्हणपाक शकता की आमी इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट सोसायटी स्टील इन ऑपरेशन. आनी तेचे जर फायनान्शियल पळयत न्ही जाल्यार दिसता की इट इज थ्रू आउट इयर इट इज बरे भशेन मॅनेज केल्ली आसा. कित्याक इतले स्ट्रॉंग तेंचे फायनान्शियल आसा. ते अशेंच तेणी कंटिन्यू दवरचें बरें काम. आनी तेणी सांगिल्लें वता ते कांय TA घेना, कांय डायरेक्टर तेंचे TA घेना, मागीर आनी कांय बेनिफीट घेना. आनी एक बरी गजाल आसा. तेच प्रमाणे मेजर तेंचे डिविडंड आसा तो तेणी स्वता खातीर घेवना आनी सगळो फंड आसा तो बिल्डिंगेक दवरला. ही तेच खातीर म्हाका कितें बेगीच्या बेगीन बिल्डिंगेची कितें लिगल फॉर्मेलिटी आसा ती कंप्लीट करून घेवचे आनी बेगीन मागीर बरी अशी बिल्डींग बांदची. आनी जर म्हाज्या नॉलेजीन जर आतां तर ती सोसायटी जेन्ना स्टार्ट जाली 1963 म्हाका दिसता अरावंड 100 मेंबर आशिल्ले. तेंचे अशी पॉलिसी इम्प्लिमेंट केले, तेंचे अशे प्रोग्राम केले की तेंचे अर्देर कस्टमर आसात, मेंबर आसात. आनी आज तेंचे 2054 पावले. तेणी आतां सांगिल्लें. ही एक अत्यंत बरी गजाल आसा. तेणी आनीकूय मेंबर वाडोवचे तेंचे हांव तुमचे कडेन मागता. आनी सगळे तेणी वाड्यार सगळे वाड्यार तेणी कितें ना कितें डोनेशन दिलां. म्हाका खबर ना ते CSR तुमकां लागता CSR दिला. CSR अंडर म्हाका एक्चुअली हांव नॉलेज हितून म्हाका खबर ना. पूण CSR अंडर सुद्दां तुमी कितें करपाक शकता न्ही आमच्या विलेजी खातीर ते अवश्य करा. कित्याक तुमचे कडेन इतलो फंड आसा सर्प्लस की तुमी एक बरी गजाल रुरल डेव्हलपमेंटा खातीर करपाक शकता. आनी परत एकदा म्हाका हांगा पयले बद्दल आनी परत तुमी म्हाका उलोवपाक संदी दिल्ले बद्दल सगळ्यांचे देव बरें करूं. देव बरें करूं सगळ्यांक. आतां हांव एन्साय ऑफिसर किशोर शिरोडकर हाचे कडेन मागता की ताणें 2 शब्द सांगले. श्री नवदुर्गा विकेस सोसायटीच्या ह्या प्लॉट उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठार तसंच राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय श्री पांडुरंग गुट्टीकर सर, सहाय्यक निबंधक माजी ॲडव्होकेट श्री उपासो गांवकर, या क्षेत्रांचे किंवा ह्या गावचे सुपुत्र आणि उच्च पदाचे विराजमान झाले माननीय श्री सागर गावडे सर, या संस्थेचे अध्यक्ष आणि या क्षेत्रात किंवा या मडकई भागांचे एक उत्कृष्ट सहकारी आणि सुदैवान या संस्थेचे अध्यक्ष म्हणून लागलेले माझे मित्र माननीय श्री प्रेमानंद गावडे, खास निमंत्रित NCUIचे माजी कॉपरेटिव्ह एज्युकेशन इन्स्ट्रक्टर माननीय श्री काशीनाथ नाईक सर, या संस्थेचे उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि इतर संचालक मंडळ आणि उपस्थित मडकई गावच्या बंधू आणि भगिनींनो,
उमेद दिसता की एका बऱ्या कार्यक्रमात हजर राहून आपले विचार प्रकट करण्याची संद या निमित्तान हजर लाभताच. या सहकार क्षेत्रात कितकीशीच वर्सां आपल्या सहकार्याचे योगदान दिवपी हांगासर सहकारी बुजुर्ग म्हणल्यार करतात उपासो गांवकर सर ॲडव्होकेट यांच्यानी विस्तारान ह्या क्षेत्राचे सगळे जे कितें खास खाते आसा ते आमच्या मुखार नमूद केल्ले आसाच आणि त्यांच्या उतरांनी दिसून येतात की तांकां ह्या क्षेत्राचो कितको अनुभव आसाच. आणि आम्ही आज विचार करत जाय किंवा माझ्या सारकीच ह्या क्षेत्रांत नुकतोच पदार्पण करपी ह्या व्यासपीठासून आमकां कितें मार्गदर्शन करूंक शकतलोच. पूण प्रिय बंधू भगिनीनो सांगूंक इच्छिताच की ही जी संस्था 1963 सालांत स्थापन जाली आणि दुर्दैवान 1986 पर्यंत ही डब्बाई किंवा लिक्विडेशन गेलीच. गोंय ज्या वेळार पोर्तुगीजाच्या हातीन आसलें आणि पोर्तुगीजा हातीतून ज्या वेळार मुक्त झाले त्या वेळार गोंय राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री दयानंद बांदोडकर, कारण ते ह्याच तालुक्यांचे रहिवासी असलेच, तेंच्यानी एक ध्येय दवरलेले की प्रत्येक गावात एक सरकार शाळा, एक ग्रामपंचायत आणि एक सहकारी संस्था ह्यो तीन अत्यंत गरजेच्यो वास्तू जावन आसाच. आणि त्या प्रत्येक गावचो विकास साध्य करतलो जायत जाल्यार ह्या तिनूय संस्थांचो सहभाग त्या गावांनी आसपाक जाय. आणि एका लागून प्रत्येक भुरगो बरो शिकलो, बरो नागरीक जालो. सामाजिक ज्यो गरजो आसा त्यो पंचायतीच्या माध्यमांतून पुरी केल्यो गेल्यो वयताच. आता मुख्य घटक कितें जाय जाल्यार आमच्या जिवनाक जिवंत रावतलो जाय जाल्यार उदरनिर्वाहाचें साधन आणि ते बी सादे सुटसुटीत पद्दतीन सवलत दरान गावचो जाय जाल्यार त्या गांवच्या गांवांत जी संस्था कार्यरत आसा ती म्हटल्यार विविध कार्यकारी सहकारी संस्था. त्यावेळेस जो मुख्य उद्देश असलो असता की त्या गांवच्या लोकांक ज्यो प्राथमीक गरजो आसात किंवा पोटा पाणयाचो प्रश्न सुटपाचो आसा जायत जाल्यार जे तांदूळ, गंव, साकर तेल ह्यो गरजवंत वस्तू मुबलक दरान उपलब्ध करून दिवची. आणि थोडेफार कारण त्या वेळार पूर्ण जे अजुनूय बी जास्तशे गोंय जे आसा ते शेतीचे अवलंबून आसात. आता हे शेतीच्यो गरजो भागोवपाक लागून थोडो कर्ज पुरवठो, कारण सरांनी सांगलेलें गांवकर सरांनीच की त्या वेळार थोडी बार्टर सिस्टम आसलीच. हांव तुज्या शेतान रावता, तूं म्हाज्या शेतान राव, म्हाज्या शेतान जें पिकता तें तुका हांव दिता, तुज्या शेतान जें पिकता तें म्हाका तूं दीस. तर ह्यो जर मुबलक वस्तू प्रत्येक नागरिकाक दिल्यो आणि कर्ज पुरवठो केलो जायत जाल्यार त्या शेतान पिकपी जे उत्पादन आसा ते बाजारपेठेक विकून त्याचो नफो जास्त त्या शेतकऱ्याक गावचो उद्दिश्ट आसता. कालांतरान गरजो वाडत गेल्यो. आज ह्या संस्थेन पुनर्जीवित जाता आसतना किंवा रिवायव करता आसतना एक ध्येय दवरलें की ह्या क्षेत्राचो जो आपला भागधारक आसा, आपलो शेअर होल्डर जो आसा ताका जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज दिवन त्यांच्यो इतर शेती सोडून इतर ज्यो गरजो आसात जेका नॉन एग्रीकल्चर नीड्स म्हणटात त्यो पूर्ण करच्यो हे ध्येय दवरलें. आणि आयचे जे संचालक मंडळांनी जास्तीत जास्त, कारण ही संस्था कार्यरत करता आसतना किंवा पुनर्जन्म घालता आसतना म्हाजो इश्ट बाब काशीनाथ नायक ह्या क्षेत्रांत कार्य करतालो. तेजी बदली किंवा दुसरीकडे गेल्या कारणान मागीर ती जबाबदारी म्हाजी सुटलो, हो भाग वेगळो. पूण पयल्या प्रथम ह्या संचालक मंडळान जागृत करपाचें काम किंवा तांकां एकत्रीत करपाचें काम आसा तें म्हाजो दोस्त आनी त्या वेळचो एमसीआयचो CI मिस्टर काशीनाथ नायक हांच्यांनी काम केलें. आणि ताका बऱ्यापैकी साथ ह्या संचालक मंडळान दिली, कारण आज जे संचालक मंडळ आसा ते 1999 पर्यंत ते मॅक्सिमम संचालक मंडळ हांगासर आसात जे प्रेमानंद गावडेच्या छत्रासकयल कार्य करतात आणि प्रामाणिकपणे कार्य करतात. कार्य करप आणि प्रामाणिक कार्य करप हितून जमीन आसमानाचो फरक आसा. कार्य कोणी करू शकतात, स्वार्थाक लागून कार्य करू शकतात, पण निस्वार्थीपणे जगात काम करतात
तेजी नोंद सरकारी दरबारात घेतली वयताच आणि आज विविध असे चेअरमॅन आसात, विविध असे सहकारी संस्थाचे अध्यक्ष आसात, तितून एक नाव घडले गेले वयतात ते प्रेमानंद गावडेचे आणि खरें ताळ्यांक ते पात्र आसात. आता माझे विचार म्हणटा आसतना ह्यो ज्यो सहकारी संस्था आसात एकट्याच्या हातीन काम जायना. सहकार क्षेत्र हांव न्हय, आम्ही आता एकटेच विचार करपाचे म्हणजे कार्यवाही आसा ती बाकीच्या संचालक मंडळान करपाची. तर ही संस्था जी बऱ्यापैकी कार्य करतल्या 3 घटकाची गरज आसा. एक संचालक मंडळ, दुसरो कर्मचारी वर्ग आणि तिसरो भागधारक किंवा शेअर होल्डर्स. आणि हांव खंयच्या व्यासपीठार सांगूंक शकता की हे जे संचालक मंडळ तुमच्या मुखार बसले व्यासपीठाचेर विराजमान जाल्ले आसात ते निस्वार्थीपणे काम करतात. हांव पुन्हा उल्लेख करना तो DADO हांव उल्लेख करना, पण निस्वार्थीपणे काम करतात. फाल्यां सकाळी आमकां कोणी सांगीत तुम्ही कामां खंय कमी पडले, आमी स्विकारूंक तयार आसात, पण ते काम करता आसतना कोणी कितें सारकें स्वताचे सारकें करून घेता काय जाल्यार पूर्ण विरोध आसतो. हांव शांतीक ठोकपणे सांगता गेली 20 वर्सां हांव तेंच्या मदीं कार्यरत आसा. एखाद्या वेळार आमी कामां कमी पडले स्विकारूंक शकतात, पण ते काम करता आसतना स्वताचो फायदो कोणी करून घेतला जाय जाल्यार म्हाजो प्रकार विरोध आसतो. आणि हांव शांतीठोकपणे सांगतात हे निस्वार्थीपणे काम करतात. म्हणजेच तुमच्या सुदैवान तुमच्या ह्या संस्थेक जे कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ आसून आपल्याला आसा ते निस्वार्थी आसा. म्हणूनच ह्या संस्थेची भरभराट आयज पळोवंक येता. कारण जितेंद्र नायक हांचे ते उदर नमूद केले की आम्ही जी झेप मारलेली आसा नफ्याची हेजेर 23 लाख पर्यंत गेल्ली आसा. कळ्ळें? म्हणजे हो आंकडो पळोवन कोणाच्या मनात जर विचार जावं येताली, पण ना, आमच्या संचालक मंडळ कार्यक्रम. दुसरा घटक या सहकारी संस्थेत काम करत असताना तो म्हणजे कार्यकारी मंडळ, सॉरी आमचे कर्मचारी वर्ग. आता कर्मचारी वर्ग जो आसा तो जितेंद्र नायक ह्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आणि सगळी 5 जाणां काम करतात, निस्वार्थीपणे काम करतात. तेंचे कितें मागणी आसा काय मागणी मुखार दवरतात, पूण गैरप्रकारान स्वताचो स्वार्थ साध्य करून दितात. तिसरो उरलो आमचो शेअर होल्डर किंवा भागधारक. आता या संस्थेची जे प्लॅनिंग आसा, नियोजन आसा, ते नियोजन किंवा प्लॅनिंग करपाचें काम कार्यकारी मंडळाचे, तेजी कार्यवाही आसा ते काम करपाचे आमचे कर्मचारी वर्गाचे. आणि हे दोन्ही प्लॅनिंग आणि कार्य योग्य रितीन जाला की ना हे पळोवपाचे लक्ष दवरपाचें काम आसा ते तुमचे आमचे सभासदाचे किंवा भागधारकाचे. पूण सुदैवान आज जी उपस्थिती आसा या कार्यक्रमाच्या निमतान तशीच उपस्थिती हांव अपेक्षित करता वार्षिक सर्वसाधारण सभेक. कारण त्या वेळार तुमकां अधिकार आसात, कारण व्यवहाराचे वाचन केले वयतात आणि तेजेर सूचना किंवा काही विचारपाचे सगळे अधिकार तुमकां आसात. तर वार्षिक सर्वसाधारण सभेक समजा पुष्कळ असे किंवा बहुमतान शेअर होल्डर्स किंवा भागधारक जर असले जाय जाल्यार निश्चितच त्यांच्या कार्याचे तुमकां लक्ष दवरपाची संधी लाभताच. ह्या प्रसंगी हांव तुमकां एक आव्हान करताच, आज जशी तुमची ह्या कार्यक्रमात उपस्थित आसात तशीच उपस्थिती नेक्स्ट फाल्यां सप्टेंबरान ज्या वेळार वार्षिक सर्वसाधारण सभा ह्या संस्थेची जातली पंचायत हॉलानूच, त्या वेळार तुमची अशीच उपस्थिती आसतली अशी अपेक्षित करताच. ह्या कार्यक्रम ल्हानशा कार्यक्रम व्हडल्या कार्यक्रम म्हाज्या सारकेले एक सामान्य नागरिकाक तुम्ही माझे विचार प्रकट करपाची संधी दिली. तर संस्थेचे चेअरमॅन आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचे आभारी आसात आणि तुम्ही बी बरे सहकार्य तुम्ही माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल तुमचे आभार मानून माझे 2 शब्द सोडता. धन्यवाद. देव बरे लोक असणार किशोरराव तुमचे या संस्थेक सदांच आमकां मदत आसतली ह्या आशा धरता आनी फुडें वता. रत्ना आमचो काशीनाथ नायक म्हाका कितें आयकूंक सांगचें. व्यासपीठावरले सगळे मानेस्त संचालक मंडळ आणि हांगा उपस्थित आशिल्ले वडकय सगळे ग्रामस्थांक म्हजो नमस्कार.
1999 हांव जेन्ना भारतीय राष्ट्रीय सहकारी संघटनेत काम करतालो तेन्ना ही संस्था लिक्विडेशनान आसली आनी अनुभव राजाराम भाऊ अशें कांय मोजक्याच लोकांक घेवन आमी ही संस्था लिक्विडेशनांतल्यान रिवायव केली आनी आज म्हाका उमेद दिसता की इल्लेशें रोखटें आमी परत ताका उदक घालून जितें करपाचो प्रयत्न केलो आनी ते आज ताजो वटवृक्ष जाल्लो आसा आनी ह्या वटवृक्षाच्या सावलेन सगळे मडकय गांव सावळी थंय सावळी मडकय गांवांक मेळटा ताजी फळां मडकयच्या सगळ्या ग्रामस्थांक मेळटा आनी ती फळां सगळ्या लोकां खातीर मेळची अशी हांव आस्त बाळगिता आनी म्हाका हांगा मान दिलो त्या खातीर हांव आयोजकांचे देव बरें करूं. देव बरें करूं. अभिनंदनाचे प्रमुख पाहुणे फाउंडर गुड्डीकर हांचे कडेन मागता की कांय हाच्या सोहळ्या बद्दल दोन शब्द सांगचे. हॅलो सगळ्यांत पयलीं नवदुर्गा देवीक नमस्कार करता. अशा प्रकारचो सुळो थोड्या नशिबान आसता. आमी हांगा वयर बसल्या ते आनी सगळे सकयल आहा ते हें भाग्य आमकां लाभलें. नवदुर्गा इथे सोसायटीच्या ह्या 60 वर्षाच्या 60 वर्ष पूर्ण झालेल्या ह्या फंक्शनाक आमच्या मध्ये उपस्थित असतात आमच्या गोंय राज्य सहकारी बँकेचे म्हणजे सहकारी बोर्ड डायरेक्टर्स ॲडव्होकेट उपासो गांवकर, त्याचप्रमाणे एनसीएचे अधिकारी किशोर शिरोडकर, खास करून जे ही संस्था पुनर्जीवित करण्याचे काम केलें ते सगळे त्याच्या वांगडा आमचे खास करून आमचे केशव नायक सर तुम्ही खरोखर पुण्याचे काम केल्लें आसा आणि त्यांच्या वांगडा आपले सगळे बोर्ड आमचे होऊन सगळे आमचे बोर्ड डायरेक्टर तेन्नाचे सगळ्यांक विनंती आहे सगळ्यांनी त्यांचे ताळी मारून अभिनंदन करचें. व्यासपीठाचेर म्हज्या वांगडा उपस्थित असतात गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचे एमडी सागर गावडे सर, त्या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रेमानंद गावडे सर, अशे सामके निस्वार्थपणे भराव केल्या शिवाय थोड्या लोकांक भितर तो प्रेमानंद गावडे तुमचो अध्यक्ष, उपाध्यक्ष रामदेव नाईक, सचिव पुरुषोत्तम गावडे, कविंदार शिरोडकर, बाकी सगळे बोर्ड डायरेक्टर्स, सभागृहात उपस्थित सगळे सभासद, सगळी माणकुरी भुरगीं, त्यांचे पेरेंट्स, हांव म्हणजे सगळ्यांचे परत एकदा ह्या फंक्शनाक अभिनंदन करता. आता किशोर सरान म्हटले की हे ल्हानशे रोपटे लायले आनी त्या रोपट्याची आमकां फळांचो आस्वाद घेवंक मेळटा. असल्या निस्वार्थी बोर्डाक ज्यांच्यांनी कंटिन्युअस 25 वर्सां हे संस्थेक आता काम केलें आनी काम करीत आसतना केन्ना कसलो मोबदलो घेवंक ना. सगळे जे कितें प्रॉफिट जाता ते ह्या एक ध्येय दवरलें की आमच्या संस्थेची बिल्डींग आसूंक जाय म्हणून आनी ते ध्येय दवरून तेंच्यांनी जो बिल्डिंगे खातीर जवळ जवळ 1.5 कोटी फंड तयार केलो. अशें गोंयांत कशें वचना की अशेंच आमचे निस्वार्थीपणाचे ते पयशे दवरप एक पय दवरून
आनी ती तो व्हडलो फंड तयार करप तुमचे बरोबरच भाग्य आसा कारण अशें निस्वार्थी तुमकां संचालक मंडळ मेळप म्हणजे हांव परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन करता हांव हांगासर ज्या निमतान हांगासर पावला कारण आमी जे कार्यकर्ते आहा ते सामाजीक कार्यकर्ते आमकां तळागाळांतल्या लोकांचे कशें बरें जातलें हो आमकां ध्यास सगळीच आसता कारण हो जो ध्यास जो आमकां लागलो तो 1993 सुरू जालो आजचे गोंय राज्याचे मानाधीन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमची साई लायफ केअर संस्था आमी एस्टाब्लीश केली हांव प्रेमानंद तुका एक सांगता की तूं जाणट्या खातीर तुजी ती नवी बिल्डींग जातली त्या खातीर एक उमेद सेंटर डे केअर सेंटर फॉर सिनियर सिटीजन हे तुवें एस्टाब्लीश करचें कारण आमच्या सोशल वेलफेअरान ती स्कीम आसा आनी तुका ती मेळटली त्या खातीर तूं आतां तुका प्रयत्नान लाग जेणे करून जाणटे जाणी बसतले आनी त्या स्किमीचो जाणटे कशें आसता जाणट्यांक त्यांच्या अर्दे कोण आसता तेन्ना ओके थोडेच मेळटा निर्गुळ आसता आमच्या सगळे मतदारसंघांची 5 अशी सेंटर आसा पण आमच्या सुर्लाच्या सेंटरच्या सगळे जाणटे येता बर्थडे करता गेमी घेता आनी बऱ्या प्रकारे तांकां सांगपाचें तात्पर्य म्हणजे मेन मुद्द्याचेर येता आमचो प्रेमानंद त्या जाग्या खातीर तो धडपडटालो पूण आमच्या मानाधीन मुख्यमंत्री जेन्ना कोल्हापूर शिकोवन येयलो आनी आमी संस्थेक थोडे पयशे जमा मागीर भितरच हेल्प केलो आनी 300 स्क्वेअर आमी 2001 आमकां संस्थेक घेवन दवरलो हे ध्येय आसचें पडटा कित्याक ना आमकां जाय आनी तो जागो आमचो अजून पर्यंत सेम आसा 300 स्क्वेअर तेन्ना घेतलो 2001 तेच्या वांगडा उतराय ध्येय आसलें की कसलें कितें तरी आमच्या गोंयच्या भुरग्यां खातीर बऱ्या प्रकारचें इन्स्टिट्यूट डेव्हलप जावचें 2014 साई नर्सिंग इन्स्टिट्यूट हे एस्टाब्लीश जालें आमची भुरगीं शिकोवणी फटप्रभा वयतालीं बेंगलोर वयतालीं बेळगांव वयतालीं त्या भुरग्यांची सोय जाली ANM GNM एक्सरे टेक्निशियन हांव कित्याक सांगता की हांव तुमकां हे कोर्सीस आनी खंय ना आमच्या भुरग्यांक येणाऱ्या काळात आमी सगळे पेरंट्स बसलेले आसा आमकां खबर आसता आपल्या कडेन सिलेरी आसतली हे कोर्सीस शिकल्या नंतर कोण बेकार होना खंय ना खंय तांकां जॉब मेळटा एक्सरे टेक्निशियन ऑप्थॅल्मिक टेक्निशियन रेनल डायलिसीस करता हेच्या खातीर टेक्निशियन नासले सगळ्यात पयलीं आमच्या दोतोरान आमच्या साई नर्सिंग इन्स्टिट्यूटान तो रेनल डायलिसीसचो कोर्स स्टार्ट केलो फर्स्ट बॅच चालू आसा आनी सेकंड बॅच सुरू जातली तेच्या उपरांत GNM BSc नर्सिंग फिजिओथेरपी बॅचलर इन नॅचरोपॅथी एंड योगिक सायन्स अशा प्रकारचे ह्या कोर्साक तुमकां नीट एक्झाम कशी पडटा पास जावचें पडटा अशा प्रकारचे विविध कोर्सीस आमच्या साई नर्सिंग सुरू आनी आतां रोखडेच आमचे फार्मासी कोर्स सुरवात जातली कोणाक तुमकां एडमिशन जाय जाल्यार तुमी संपर्क करूं शकता निटाक बसल्या नंतरूच अशे विविध प्रकारचे जे गोंय राज्याच्या आमच्या भुरग्यां खातीर जे कोर्सीस जाय कारण ही सुसज्ज अशी बिल्डींग आसा आमचे हॉस्टेल आसा सगळ्या प्रकारचे सुविधा आसा म्हणून तेजो लाभ तुमी घेवचो आनी एक काम केलां कारण जेन्ना हांगासर आयुश्याचे हॉस्पिटल जालें पेडण्या जालें मडगांव जालें थंयसर जे पंचकर्मा थेरपिस्ट योगा इन्स्ट्रक्टर हे जे जाय आसले त्या खातीर हांगासर डिग्री डिप्लोमा कोर्सीस जातले तेही गोवा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट अशा प्रकारचे एक इन्स्टिट्यूट सगळे एस्टाब्लीश केल्ले आसा त्या खातीरूय बी आमचे योगा वेलनेस मागीर पंचकर्मा थेरपिस्ट स्टेनोग्राफर फोटोग्राफी फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट सेल्समॅन हे सगळे कोर्सीस तेंचे हांकां उतर 10 पास गरज आसा हे कोर्सीस तेजे सुरू आसा आनी म्हाका सांगूंक खूब बरें दिसता की आमची जी भुरगीं साई नर्सिंगांची कितें आतां टीम फुडें ना म्हणल्यार 500 भुरग्यां भायर सरलीं आनी ती भुरग्यां खंय ना खंय तरी आयज जॉबाक आसा आनी आमच्या पेडण्याच्या आयुश हॉस्पिटल आसा थंय आमची भुरगीं योगा केल्लीं भुरगीं
पंचकर्मा गेले ते भुरगीं थंयसर कामाक आसा म्हणून तुमकां सांगता की भुरग्यांक 12वी जाल्यार 10वी जाल्यार कितें करचो प्रश्न आमकां खबर नासता कितें कितें करपाचें तें म्हणून भुरगीं जस्ट आमकां निमतान असो पावला तुमकां एक म्हायती दिल्या तुमकां एक सादें तुमकां उदाहरण दिता तें कित्याक सांगलें हांवें आमी कोठुबी रावताले म्हणजे शेजारी आसले आनी ते ल्हान आसतना व्हडले जाले टेंथाक फेल जाले टेंथाक फेल जातकच आवयन म्हाका कॉल केलो बाबा म्हणून ते क्रिकेट प्लेयर जावंक सोदता म्हणून म्हाका कोण वळखता क्रिकेट आतां सांगला म्हणटकूच कित्याक आमी ताका ल्हानाचे व्हडले आमच्या घरांत व्हडले जाल्यार एक जबाबदारी न्हू एक दीस वास्को ह्या कॅम्प आसलो करपाचो प्रयत्न केलो पूण म्हाकाय फावना फावून उरलें मागीर सकाळी म्हज्या मावड्या एक टिचर आसली भाई म्हणटा अशें भुरग्यांक ताका क्रिकेटर जावपाचें म्हाका म्हणलो तूं ताका सकाळी घे पावस पडटालो बिचोली पप्पू म्हणटा ताका वचून मेळ म्हणलो हांव ताका सकाळी घेतो तेकडे गेलो तेणी त्या भुरग्याक पयल्या वर सांगलें हें म्हणलो भुरगे टिमीन पावले आं म्हणून निकिता मोळी गोवा टिमीन हालींच तरी टायर्ड जाला पूण आतां अंपायर म्हणून कोच म्हणून काम करता तेणी 88 विकेटी सांगपाचें तात्पर्य अशें हांव कित्याक म्हणलें जशी म्हाजी परिस्थिती म्हाका कांयच खबर ना म्हणून तुमची ती परिस्थिती जावची न्हू तुमकां जी म्हायती आसची म्हणून तुका सांगलां हांवें म्हणून तुका एक एग्जांपल लागले खातीर की हांव कोण जाल्लो म्हाका हांव क्रिकेट जावं व्हडलो प्लेयर कोण न्हू पूण हांवें प्रयत्न केले हांव विचारीत रावलो आनी ते प्लेयर बऱ्या प्रकारचे प्लेयर जावन पावले म्हणून प्रत्येकाच्या जिवनात बदल घडोवपाचें जे आसता हें आमचे प्रत्येका कडेन आसता कारण ल्हान भुरग्यांक त्या भुरग्यांक खबर नासता कितें कितें करपाचें तें आनी आमी तेंचे खरें करून बरे मार्गदर्शक जावंक शकता आनी म्हणून तुका सांगता तुमकां मुद्दम हांवें स्पेशल करून काही म्हायती दिल्ली आसा आनी तुमकां कितें इन्फॉर्मेशन जाय जाल्यार म्हजो नंबर तुमच्या चेअरमॅना कडेन आसा रिगार्डींग आमचे सायन्स अशें म्हणजे कोर्स कितें तुका खबर जाय जाल्यार केन्नाय ताका सांगचें म्हाका केन्नाच केन्नाय कॉल करात म्हाका कांयच प्रॉब्लेम ना हांव एक रिक्वेस्ट करता की पूर्ण बोर्डाक एकट्या चेअरमॅनाक म्हणटा तुमकांय सांगता कशें आसता खंयच्या एका तेंच्यांनी ती जी स्कीम केल्या खंयची आतां सिलिंडर दिवपाची स्कीम केल्या बरी स्कीम त्याच प्रकारे एक चिल्ड्रन एज्युकेशन बेनिफिट स्कीम भुरगे जल्माक येयले काय तुमचे तरी एक RD जावचें कळ्ळें तुका जेणे कितले तो एमावंट आसना तो एमावंट घेवंक जाय भुरग्यांक जेणे तुमचो त्या भुरग्याचो तुमचे संस्थे कडेन एटेचमेंट उरतलो तेंचे पेरंट्सांय उरतले आनी ते पयशे कितले आसना ते पयशे तेंच्या बऱ्या कामाक शिक्षणाक बाकी येता तेन्ना बऱ्या कामाक गरज पडटली तुमी मातशें हेजेर सगळ्यांनी बारीक लक्ष दवरचें आनी अशें सगळ्या भुरग्यांची RD करची तुमी त्या स्टाफावर फुडें पडपाचो प्रयत्न करूंक जाय कशें आसता बेश्टें आयज ते दीस ना पूण तुका डायरी घेतना ती स्कीम करता असो म्हणचो ना तुमकां जशें LIC एजंट आसता तेजे फाटीं लागता तशाच प्रकारे ते तुमी काम करशात जाल्यार तेन्ना तुका गरजेक ते पयशे मेळटले तेन्ना ती म्हाका याद करचें ना ताका याद करचें ना पूण जो स्टाफ गेला ताका याद करचें ना अशा प्रकारची स्कीम डेव्हलप करात जेणे करून तुमची जी कनेक्टिविटी आसा ती सगळ्या पर्यंत तितून पोच पावतली आनी एक म्हाका एडवोकेट बाबा म्हणला की बऱ्या प्रकारचे तुमी हांगासर सगळ्यो सुविधा आमकां उपलब्ध जेणे करून बारीकशें अशें तेणी म्हटलां तेज्या हांव आतांच तुका म्हणटा की आमकां जे सगळें हें लागता पीठ लागता पळय सकाळ सगळी चपाती खाता काय ना सकाळी खाता चपाती खाता हांव तुका म्हणटा की तुमचो ब्रँड नवोतो रिटेल सोसायटी ब्रँड ते करता आसतना एक बरी पिठाची गिरण हाडून पिठाची गिरण हाडून प्रोविजन करून ते बरेंतले बरे गंव हाडून कमीत कमी रेटीन बऱ्यांतले बरे पीठ सगळ्या लोकां पर्यंत पावोवपाचो प्रयत्न करता जाल्यार तुमचे बरे उदाहरण जातलें कारण आनी तें करपाक म्हणलें कठीण ना
तुका तुमचे कडेन फंडूय आसा सगळें आसा पूण ते एक मार्केटींग म्हणून एक ध्येय म्हणून तुमी करचें अशें म्हाका दिसता कितें मागताय तुका देवी तुका हें यश तेंय तुका यश दितली तुका जेणे करून आनी कोणाक तरी रोजगारूय मेळटलो त्या निमित्तान तें तुमी करचें आनी जास्त काय म्हणना सगळ्या जितके कोण बेरोजगार म्हणून आतां हांगासर एका पार्टिसिपेट जाल्ले पळय वेशभूषेक सगळ्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता म्हाका भुरग्यांचे बरोबर बरें दिसलें डेअरिंग करून ती हांगासर येयली आपल्याक जमता अशें परफॉर्म केलें हांव तेंच्या भुरग्यां वांगडा तेंच्या पेरंट्सांचें हांव अभिनंदन करता आनी हांगासर हांव केन्ना खंय फंक्शनाक वयता तेन्ना केन्नाच हांव आभार व्यक्त करिना आमच्या मदले अशें हेजे नाते सदोदीत अशें वृंदीगत हेज्या पेक्षा बरें आमचें नातें जावचें अशें हांव मागता आनी एकूच सांगता की आमचे प्रायम मिनिस्टर मोदीजी नरेंद्र मोदीजी हेंच्यांनी एक विजन दवरलां हांव ल्हान भुरग्यांक मुद्दत सांगता की आमची भुरगीं जीं आसा ती आमची न्यू एज्युकेशन पॉलिसी आमची भुरगीं आनी इंटरनॅशनल भुरगीं तांकां जे इंटरनॅशनल भुरग्यांक कळटा तें आमच्या भुरग्यांक कळचें हेच्या खातीर न्यू एज्युकेशन पॉलिसी येयल्ली आसा अशा प्रकारचें शिक्षण आमच्या प्रायमरी शाळेंत म्हण पब्लीक स्कुलांत ते दिवंक सुरू केल्लें आसा पेरंट्सांनी हितून तें लक्ष घालचें जेणे आमची भुरगीं बरी ट्रेन जावची आनी येणाऱ्या काळांत ती भुरगीं बऱ्याचे बरी नागरीक जावची आनी एक विकसीत गोवा 2037 आनी विकसीत भारत 2047 हे जे स्वप्न दवरलां तें स्वप्न आमी आमच्या भुरग्यांक कारण ते तांकांच तें आमकां तें तांकांच पळोवंक मेळटलें आनी त्या खातीर आमकां बऱ्यांतले बऱ्यात इनपूट दिवपाचे आमी प्रयत्न करुया आनी आयज कितल्याशाच वर्सांनी कारण ही मिनिस्ट्री पयलीं खास एका मिनिस्टर नासलो आमचे अमित शाहजी आयज सेंट्रल मिनिस्टर ह्या कॉर्पोरेशनाचे खास म्हणजे मिनिस्टर आसा आनी तेंच्यांनी एक हांगाय बी स्पेशली पॅक्स जे आसा ते कश्यो डेव्हलप जावच्यो जाता CSC तांकां बाकी जे येवन तांकां जाय जाल्यार पेट्रोल पंप तांकां कितें जाय जेणे करून ती सोसायटी बऱ्यांतले बरें डेव्हलप जावच्यो म्हणून सगळ्या प्रकारच्यो सुविधा उपलब्ध केल्ल्यो आसा आनी तेचे फुल्ली कॉम्प्युटरायज करपाची ती स्कीम ही सेंट्रलाची स्कीम आसा कारण अमित शाहजींचें पूर्ण लक्ष आसा की गोंयांत सुद्दां बऱ्या प्रकारचे सहकार चळवळ डेव्हलप जावची म्हणून ह्या खातीर पूर्ण प्रयत्न आसा ह्या प्रयत्नाक तुमी कशें साथ दिल्या ह्या पेक्षा बरी साथ दियात आनी विकसीत गोवा 2037 आनी विकसीत भारत 2047 हे स्वप्न आमी सगळे मेळून साकार करुया जय हिंद जय गोमंतक जय सरकार वेरी गुड सर तुमचे विचार आम्ही सगळे आयकल्ले आसा आनी हेजेर आमी अवश्य अंमलबजावणी करतले काही गोष्टी ह्यो जाता त्यो म्हणजे तुमी त्यो स्किमी सांगल्या त्या स्किमी प्रमाणे जे पीठ आसा त्या पिठार आमी एक स्पेशल रूम तयार करता आनी तो रुमा खातीर अशें आमी सिमेंट विकपाचें आनी कितें करपाचें अशें स्किमी सगळे आमी मनात धरिल्ले आसा जो पर्यंत बिल्डींग जायना तो पर्यंत स्किमी आमचे सगळे अडवल्ले आसा आनी तुमी सांगले प्रमाणे सेंट्रल गव्हर्मेंटाच्यान आमकां सगळे परत कागदपत्रां किंवा पत्र व्यवहार येता ह्यो स्किमी करा त्यो स्किमी करा आनी आमी तर आसा ते रेंटली आसल्या कारणान आमी ह्यो स्किमी सगळ्यो अंमलात हाडूंक शकना आनी फ्युचरान जेन्ना आमची संस्था जातली तेन्ना ह्यो सगळ्यो सुविधा आमी विचारात घेतले आनी मडकयचे ज्यो गोष्टी जावपाक जाय मटेरियल खातीर त्यो आमी सगळ्यो करतले संस्थे मार्फत तुमचे शेअर होल्डराच्या मार्फत देव बरें करूं फुडें वता 60 years सेलिब्रेशनाच्या निमतान आमी पोरसून जे स्टुडंट टॉप 5 SSC प्लस HSC हायर सेकंडरी येता तेंच्या आमी हांगा भोवमान करतात अंदूय असो धरलो की अंदूय भोवमान करचो आनी श्री नवदुर्गा विद्यालयाचे भुरगे घेतल्या तांचो 5 जाण काडले आनंदी वे हायस्कुलाचे 5 जाण घेतले हायर सेकंडरीचे कॉमर्स स्ट्रिमीचे 5 जाण आनी आर्ट्स स्ट्रिमीचे 5 जाण सगळ्यांत पयलीं सगळे जे टॉप 5 आसा तांचे श्री नवदुर्गा विद्या सोसायटी तर्फे अभिनंदन
आनी तुमचे फुडले शिक्षणीक कार्या खातीर तुमकां मिस सिद्धी नंदकुमार गावडे हाजे कडेन लागता की ताणें माचेर येवचें जे स्कुलाक 5th आयला. हांव सर पंडर कुटीकर कडेन मागता की ताणें तांचो भोवमान करचो. अभिनंदन बाय सिद्धी. नेक्स्ट आसा मिस अवनी योगा गावडे. हे स्कुलान 4th आयिल्ले आसा विथ 68.33%. सिद्धी 64.50%. मोठ्यान ताळयो दिवन त्यांचे वळखो वाडोवची. नेक्स्ट आसा मिस एतिका धामाजी गांवस. हे श्री नवदुर्गा विद्यालय 3rd आयिल्ले आसा. फर्स्ट क्लास आनी 73.50%. अभिनंदन बाय एतिका. सेकंड आयिल्ले आसा संचिता गिरी गावडे. डिस्टिंक्शन आयिल्ले आसा 80.17%. अभिनंदन बाय संचिता. आणि श्री नवदुर्गा विद्यालय मडकय ह्या स्कुलाक फर्स्ट आयला तो मास्टर पुष्कर उमेश नायक. डिस्टिंक्शन 81.67%. हाच्या खातीर मोठे ताळयो दिवच्यो. थैंक यू सर. श्री नवदुर्गा विद्यालय सगळे टॉपर 5 आयला तांकां अभिनंदन. आता आनंदीबाई एम नायक हायस्कुलाचे स्टुडंट घेता. हांव सर एडवोकेट उपासक गांवकर हांचे कडेन मागता की तांणी फुडली प्रायज दिवची. मिस आदिती तुळशीदास नायक. आनंदीबाई एम नायक हायस्कूल करंजाळ मडकय. हे फर्स्ट क्लास आयिल्ले आसा. पर्संटेज 70.33. तांकां ताळयो घालच्यो. हे स्कुलाक 5th आयिल्ले आसा.
फोर्थ आयिल्लें आसा मीस त्रिशा राजाराम नायक. फर्स्ट क्लास आयिल्लें आसा मीस 73%. त्रिशा राजाराम नायक. थर्ड आयिल्लें आसा मीस वेदिका विशाखांत वळवयकर इन डिस्टिंक्शन 79.33%. Second आयिल्लो आसा मास्टर आर्यन निलेश नाईक distinction with 84%. सगळ्यांक एक विनंती आसा सगळ्यांक ताळयो मारच्यो भुरग्यांक. आणि श्रीमती आनंदीबाई हायस्कुलान ह्या वर्साक 24-25 ह्या वर्साक जे फर्स्ट चली आयल्या ताचें नांव आसा कानुप्रिया प्रकाश नायक. डिस्टिंक्शन with 88.83%. ताळयो मातशें मोठ्यान जावच्यो. आमकां मातशें उबी येवची. टॉप 5 आशिल्ले श्रीमती आनंदीबाई एम नायक हायस्कूल करंजाड पडगेचे. थँक्यू सर. आता हांव सर सागर गावडे हांचे कडेन मागता की फुडली प्रायज ताणें दिवची. श्री नवदुर्गा हायर सेकंडरी स्कूल कॉमर्स स्ट्रीम मास्टर सुधांश नेमू गावडे. सेकंड क्लास 54.17%. फोर्थ आयिल्लें आसा मिस भूमी बाबू गावडे. सेकंड क्लास आयिल्लें आसा 55.33%. थर्ड आयिल्लें आसा मिस रिया उमेश फडते. फर्स्ट क्लास with 62.5%, 50%. Second आयिल्लें आसा मिस आरती शंकर गावडे. फर्स्ट क्लास with 63%. आणि फर्स्ट आयिल्लें आसा प्रीती दीपक बाळकर. फर्स्ट क्लास with 67.5%, 50%. अभिनंदन भाई प्रीती दीपक बाळकर. थँक्यू सर. सगळ्यांचे अभिनंदन. SSC examination results of commerce stream February 2025. आता HSC examination results of arts stream चे 5 स्टॉक येता.
फिफ्थ आयिल्लें आसा मिस राशी ध्रुवास नायक. किशोर शिरोडे मागता की ताणें फुडली प्रायज दिवची. किशोर मिस राशी ध्रुवास नायक. Miss Mikila Lakshmikant Gowde, second class is 57.73%. Third is Sanisha Durga Gowde. Miss Sanisha Durga Gowde, first class with 60.33% in art stream. Second is Miss Pooja Lamaji Gavas, first class with 64%. आणि आर्ट्स टेमी 12th फर्स्ट आयिल्लें आसा मिस तीर्था नारायण नायक. मोठ्या ताळ्या जावचो. देव बरें करूं सगळो. सगळे स्टुडंट्स अभिनंदन. आम्ही तुमकां सगळे भुरग्यांक पर्सनली गेल्ले इन्विटेशन घेवन आनी त्या इन्विटेशनाक तुमी आमकां सगळ्यांक मान दिलो आनी टोटल 20 स्टुडंट्स हांगा पार्टिसिपेशन घेवपाक आयले. परत एकदा तुमचो पेरेंट्साचो तुमचो देव बरें करूं म्हणटा. Sri Raya Vaman Naik, ex-chairman of Srinagar Wicked Society. Next asa Sri Keshav Gajanan Gowde. श्री केशव गावडे हे संस्थेचे सचिवपदी सुद्धा आशिल्ले तसेच डायरेक्टर म्हणून तांणी काम केल्लें आसा.
प्रत्येक एजिएमाक तांची उपस्थिती आसता आणि तांचे विचार हे संस्थेच्या वाटचाली कडेन बरे आसता. आनंद मणकर स्वर्गीय श्री विदू दिगवळ हांचो भोवमान घेवपाक हांव तांचे चली मिसेस कल्पिता गवळी हांचे कडेन मागता की ताणें तो स्विकारचो. तांचे वडील श्री विदू दुगो गावडे हे संस्थेचे संचालक म्हणून आशिल्ले. फुडले आसा श्री चारुदत्त तिंगा गावडे एक्स डायरेक्टर. फुडे आसा श्री भूपेश घनश्याम नायक राजा भगवंत नायक श्री राजा भगवंत नायक. श्री राजा भगवंत नायक एक्स डायरेक्टर एंड चेयरमैन. आता हांव नेक्स्ट श्री प्रशांत रामचंद्र गैसा हांचे कडेन मागता की तांणी हाचेर येवचें आनी मान्यवर तांचे भोवमान स्विकारचो. 1999 जेन्ना ही संस्था सुरू जाली तेन्ना आमी पिंपी कलेक्टर म्हणून प्रशांत गैसा हांकां दिल्लो. नेक्स्ट वाक्य श्री होनू रोगलो गावडे श्री होनू रोगलो गावडे. प्रशांत गैसास आणि वैयक्तिक कारणाक आमची पिंपी सोडली तेच्या नंतर आम्ही पिंपी कलेक्टर म्हणून श्री होनू गावडे हांगा सिलेक्ट जालो. 5 तारखेक ते आमचे पिंपी घेतात. तशेंच ते संस्थेचे संचालक म्हणून आशिल्ले. संस्था पुनर्जीवीत करपाक हांचो मोठो वांटो आसा. नेक्स्ट हांव श्री लोगो सूर्या गावडे हांचे कडेन मागता की तांणी हाचेर भोवमान स्विकारचो. श्री योगो सूर्या गावडे हे श्री कृष्णानंद सोसायटीचे चेअरमॅन आसात. त्यांचे संस्थेतून आमची संस्था ही भाडेपट्टीचेर चलता. त्यांचे सदांच सहकार्य आसता आमकां. तांच्या रुमाक आमी जे आमचे सामान घेवन आयज पयलींचे सगळे सामान आसा ते तांच्या आमी रुमाक शिफ्ट केल्ले आसा. ताणें केन्ना म्हाका ना म्हणना. जशेंच काय इंटरनल आमचे इलेक्ट्रिफिकेशन करपाचें आसता तांकां तांचे केन्नाच ना नासता.
देव बरें करूं. निवडणूक गवळी आणि त्यांचे संचालक मंडळाचे एक्स डायरेक्टरांचो हांगा भोवमान जाल्लो आसा. नेक्स्ट हांव सभासदाचे घेता. सभासद 60 इयर्स ज्यांना जाल्ले आसा एज त्या सभासदांचो हांगा भोवमान करता आनी संस्थेच्या मार्फत. सो हांव सर गांवकर हांचे कडेन मागता की ताणें व्हडलो भोवमान करचो. श्री नारायण केशव गावडे. श्री नारायण केशव गावडे. श्रीमती गोमती वेंकटेश गावडे. गोमती वेंकटेश गावडे. नेक्स्ट असे मोहन ओमो पडते. श्री रामदास बबन नायक. हाजे नंतर श्री मधुकर च्यारी आसा आनी मातसो फुडें येवचो. पयली रामदास. नेक्स्ट वर्दी आसा श्री मधुकर च्यारी. मधुकर च्यारीचे नंतर आसा कृष्णा थाणू नायक. मातशें नायक फुडें येवचें. ताचे नंतर आसा सुखानंद जे फडते.